हॅलो स्टुडंट, ह्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्डचा 13 लेसन अवर डाएट याचा हा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. पहा, क्वेश्चन आपण ह्याच्या आधी 12th लेसनचे क्वेश्चन आन्सर तसेच एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहेत. मी कमेंटमध्ये तुम्हाला लिंक देईन. त्या लिंकवर क्लिक केल्यावर सगळे व्हिडिओ समोर येतील. तुम्ही कोणता हवे तो पाहू शकता. तसंच मॅथ्सचे सुद्धा लिंक देईन. त्याच्यावरती क्लिक केलं की मॅथ्सचे सुद्धा सगळे व्हिडिओ दिसतील. तुम्हाला जो हवे तो तुम्ही पाहू शकता. पहा, या लेसनमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण 13 लेसनचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, पहा, व्हॉट्स द सोल्युशन. पहा, I need to wait after school for kabaddi practice, but I feel very tired. I cannot pay attention to anything, but I don't want to miss the practice. म्हणजे मला स्कूलमध्ये थांबायचं आहे कबड्डीच्या प्रॅक्टिससाठी स्कूल सुटल्यावरती, पण मला थोडं थकल्यासारखं वाटतंय, पण मला प्रॅक्टिस सुद्धा मिस करायची नाही. तर सोल्युशन काय आहे बघा. काय सोल्युशन असणार आहे? वी नीड प्रॉपर डाएट. आपल्याला थकल्यासारखं वाटतं, कशामुळे? कारण आपली डाएट प्रॉपर नसेल तर. म्हणून आपल्याला वी नीड प्रॉपर डाएट. फर्स्ट, वी मस्ट ईट समथिंग. आपण काहीतरी खाल्लं पाहिजे अशा वेळेला. अल्सो वी हॅव अ हॉट कप नरिशिंग ड्रिंक. म्हणजे हॉट मिल्क वगैरे असं, तुम्ही हॉट मिल्कमध्ये तुम्ही बोर्नव्हिटा किंवा तुम्ही जे काही टाकून खाता पिता ते टाकून प्यायचं आहे. आणि फोर्थ आहे पॉइंट आपला, वी शुड हॅव इनफ फूड अँड ड्रिंक बिफोर द प्रॅक्टिस. प्रॅक्टिसच्या आधी आपल्याला वी शुड हॅव इनफ फूड अँड ड्रिंक बिफोर प्रॅक्टिस. प्रॅक्टिसच्या आधी व्यवस्थित खाणं आणि पाणी किंवा जे काही ड्रिंक्स असेल ते व्यवस्थित प्यायलं पाहिजे. हे 4 तुम्हाला सोल्युशन्स दिलेले आहेत. बी आहे बघा, थिंक अँड टेक. तुम्हाला काय सांगितलेलं आहे? क्लासिफाय द डिफरंट काइंड ऑफ वर्क गिवन इन द लिस्ट बिलो ॲज सेडेंटरी वर्क अँड फिजिकल वर्क. हे जे दिलेले आहेत यातलं सेडेंटरी कोणतं आहे, म्हणजे बैठं काम कोणतं आहे, आणि फिजिकल वर्क कोणतं आहे ते पहा. आता सेडेंटरी वर्क, सॉर्टिंग आउट स्टोन फ्रॉम राईस, हा आहे सेडेंटरी वर्क, बरोबर. नंतर रीडिंग अ बुक, हा सुद्धा सेडेंटरी वर्क. ड्रॉइंग पिक्चर, हा सुद्धा सेडेंटरी वर्क. मग फिजिकल लेबर कोणते? सायकलिंग, स्वीपिंग द फ्लोर, क्लाइंबिंग अ माउंटन, प्लेइंग खो खो, कॅरिंग लोडेड ट्रक, वीडिंग द गार्डन. हे आहेत फिजिकल लेबर. तुम्ही टिक करून घ्या आणि व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये मार्क करून घ्या. बघा, सायकलिंग, स्वीपिंग द फ्लोर, क्लाइंबिंग अ माउंटन, प्लेइंग खो खो, कॅरिंग लोडेड ट्रक अँड वीडिंग द गार्डन. पुढे तुम्हाला काय विचारलेलं आहे? ट्रू ऑर फॉल्स. पहा, आपण आता ट्रू ऑर फॉल्स बघूया. वी मस्ट ईट ऑल फूड प्रिपेअर मेड ॲट होम. पहा, ट्रू ऑर फॉल्स मध्ये फर्स्ट आहे, वी मस्ट ईट ऑल फूड प्रिपेअर ॲट होम. ट्रू. फर्स्ट आहे ट्रू. सेकंड, it is necessary to eat all food products that we see in advertisement. ऍडव्हर्टिजमेंट मध्ये दिसणारे सगळे प्रॉडक्ट आपण खाणं गरजेचं आहे का? फॉल्स. थर्ड आहे, इटिंग फूड स्टफ विच आर अट्रॅक्टिव्हली रॅप्ड हेल्प टू इम्प्रूव्ह हेल्थ. अट्रॅक्टिव्हली रॅप केलेले फूड स्टफ खाणं आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे का? नाही. फॉल्स. ऑल एक्सपेन्सिव्ह फूड आर गुड फॉर हेल्थ. म्हणजे सगळे महागडे पदार्थ, जे खाण्याचे पदार्थ सगळे जे महागडे असतात ते आपल्या हेल्थसाठी चांगले आहेत का? नाही. हे सुद्धा फॉल्सच आहे. पुढचा बघूया आपण आता क्वेश्चन. पहा, आन्सर इन वन वर्ड. इन विच सीझन डू वी हॅव मँगो पल्प. म्हणजे कोणत्या सीझन मध्ये आपल्याला मँगो पल्प मिळतं किंवा मँगो पल्प आपण खातो? तर समर, म्हणजे आमरस. कोणत्या सीझन मध्ये खातो आपण? समर. मी इथे दिले बघा, समर. इन विच सीझन डू वी गेट शुगर केन ज्यूस. शुगर केन ज्यूस सुद्धा आपण कधी पितो? समर. आपलं गरम होत असतं तेव्हाच आपण जाऊन पितो ना मस्तपैकी आईस टाकून शुगर केन ज्यूस. समर. थर्ड आहे, इन विच सीझन डू वी गेट हरभरा. आपला हरभरा कोणत्या सीझन मध्ये मिळतो? म्हणजे हुरडा असतो बघा, तर विंटर. कोणत्या सीझन मध्ये? विंटर. नंतर प्लेइंग इन द सन हॅज मेक यू थर्स्टी. सन म्हणजे उन्हामध्ये खेळल्यामुळे आपल्याला तहान लागलेली आहे. वी हॅव द ऑप्शन टू हॅव्हिंग अ फ्रेश लाईम सरबत और कोल्ड ड्रिंक्स ब्रॉट इन द मार्केट. विच ड्रिंक इज बेटर फॉर यू.
तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, लिंबू सरबत आणि कोल्ड ड्रिंक. तर कोणता ऑप्शन चांगला आहे तुमच्यासाठी? लेमन सरबत. कोणतं ऑप्शन चांगलं आहे? लेमन सरबत. पुढे बघा काय सांगितलंय. हुज डाएट इज मोर अँड व्हाय. 3 पिक्चर दिलेत, यातली कोणाची डाएट जास्त आहे आणि का? बघा ह्याचा आन्सर मी 3 पॉइंट वाईज तुम्हाला दिलेला आहे. फर्स्ट, इन फर्स्ट पिक्चर अ मॅन डुईंग फिजिकल लेबर. पहिल्या पिक्चरमध्ये मॅन काय करतोय? फिजिकल लेबर चालू आहे त्याचं. हिज डाएट शुड बी मोर. त्याची डाएट जास्त असली पाहिजे. का? कारण तो फिजिकल लेबर करतोय, बरोबर, शारीरिक कष्टाचं काम करतोय. इन सेकंड पिक्चर मॅन डुईंग सेडेंटरी वर्क. ही विल नॉट नीड मोर डाएट. सेकंड पिक्चर मध्ये तो काय करतोय? फक्त बसलेला आहे. बघा इथे आहे की नाही? त्याच्यामुळे इन सेकंड पिक्चर अ मॅन डुईंग सेडेंटरी वर्क ही विल नॉट नीड मोर डाएट. इन थर्ड पिक्चर स्कूल गर्ल्स डुईंग फिजिकल ऍक्टिव्हिटी. इन थर्ड पिक्चर स्कूल गर्ल्स डुईंग फिजिकल ऍक्टिव्हिटी सो दे विल नीड मोर डाएट. ह्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे म्हणून त्यांना सुद्धा जास्त डाएट हवी. दे विल नीड मोर डाएट. तिन्ही पिक्चर्स आपण एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे थिंक अँड टेल. थिंक अँड टेल मधला फर्स्ट क्वेश्चन पहा. अ 3-year-old feel full on eating half a भाकरी. Would half a भाकरी be enough for his mother too? म्हणजे जर 3 वर्षाच्या मुलाला अर्धी भाकरीने पोट भरतं तर त्याच्या आईचं पोट सुद्धा अर्ध्या भाकरीने भरेल का? बघा. आणि व्हाय विचारले. मदर डज लॉट्स ऑफ वर्क. पहिले आपण सांगितलं मदर डज लॉट्स ऑफ वर्क. 3 वर्षाचा मुलगा काम करतो का जास्त? नाही. तर कोण काम करतं? आई सगळ्यात जास्त काम करते. मदर डज लॉट्स ऑफ वर्क. ऑल्सो हर एज इज मोर दॅन अ चाइल्ड. ऑल्सो हर एज इज मोर दॅन चाइल्ड. चाइल्डपेक्षा आईचं वय सुद्धा जास्त आहे. देअरफॉर मदर विल नीड मोर डाएट दॅन जस्ट हाफ भाकरी. देअरफॉर मदर विल नीड मोर डाएट दॅन जस्ट द हाफ भाकरी. म्हणजे आईला हाफ भाकरीपेक्षा जास्त डाएटची आवश्यकता आहे. सेकंड क्वेश्चन काय विचारलाय पहा. 1 man eat 5 चपाती एव्हरी डे. एक माणूस 5 चपात्या रोज खातो. बट वन डे ही हॅज अ हाय फीवर. त्याला एक दिवशी ताप आहे. विल ही ईट 5 चपाती दॅट डे? व्हाय. तो त्या दिवशी सुद्धा 5 चपाती खाईल. आणि का? खाणार असेल तरी का? खाणार नसेल तरी का? बघा. ड्यू टू हाय फीवर ही हॅज लाईट डाएट. म्हणजे त्याला हाय फीवर मध्ये लाईट डाएट घेतली पाहिजे जी पटकन त्याला इझिली डायजेस्ट होईल. ड्यू टू हाय फीवर ही हॅव लाईट डाएट विच कॅन बी इझिली डायजेस्टेड. पटकन डायजेस्ट झाली पाहिजे. ही विल ऑल्सो नॉट फील हंग्री ड्यू टू फीवर. सेकंड रिझन काय आहे की त्याला ही विल ऑल्सो नॉट फील हंग्री. त्याला भूक सुद्धा लागणार नाही ड्यू टू फीवर, तापामुळे. सो ही विल नॉट ईट 5 चपाती ऑन दॅट डे. बघा. सो ह्याला तुम्ही थर्ड पॉइंट म्हटलात तरी सुद्धा चालेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड. सायन्समध्ये पॉइंट महत्वाचे आहेत. तुमचं प्रेझेंटेशन पहिल्यापासून तुम्ही सवय लावलीत की पॉइंटमध्ये लिहायची. जे आन्सर आपल्याला येते ते पॉइंटमध्ये लिहायचं. त्याच्यामुळे काय होतं, एक्झामला प्रेझेंटेशन चांगलं होतं. आणि आत्तापासून सवय लागली तुम्हाला तर पुढे सुद्धा ती सवय तुम्हाला उपयोगाला येते. थर्ड द्यायचं. सो ही विल नॉट ईट 5 चपाती ऑन दॅट डे. बघा. आता इथे मी डायरेक्ट फोर्थ घेतलेला आहे क्वेश्चन. आपण आधी फोर्थ बघूया, मग थर्ड क्वेश्चन कम्प्लीट करू वाटल्यास, किंवा आधी थर्ड घेऊया. थर्ड आहे. डाएट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. व्हॉट वॉज द रिझन फॉर दॅट. म्हणजे प्रत्येक पर्सन टू पर्सन डाएट त्याचा फरक पडतो डाएटमध्ये. असं का आहे? प्रत्येक पर्सनची डाएट ही वेगळी का असते? त्याची बरीच रिझन आहेत. मी पॉइंट वाईज दिलेली आहेत. माझा आन्सर मी पॉइंट वाईज देण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. फर्स्ट आहे अकॉर्डिंग टू एज. फर्स्ट रिझन, एजमुळे सुद्धा प्रत्येक पर्सनचं डाएट वेगवेगळं असू शकतं. अकॉर्डिंग टू हेल्थ वाईज सुद्धा प्रत्येक पर्सनचं, म्हणजे कोण तब्येतीने जास्त असेल, कोण बारीक असेल, तरी सुद्धा त्यांचं खाणं मध्ये फरक पडतो. अकॉर्डिंग टू रिजन वाईज त्यांच्या डाएटमध्ये फरक पडतो, कारण रिजनमध्ये जे पिकतं ते तिथं खाल्लं जातं. अकॉर्डिंग टू रिजन. अकॉर्डिंग टू सीझन वाईज सुद्धा फरक पडतो. म्हणजे एज, हेल्थ, रिजन, सीझन. हे 4 तुम्ही पाठ केलेत की ते सेम आन्सर आहे. ऑल अबाउट रिजन डाएट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. ऑल अबाउट रिजन डाएट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. हे झालं थर्ड. आता फोर्थ बघा.
व्हाय डज मदर हॅव टू सोक ग्रँडमाज भाकरी इन मिल्क. आपण लेसनमध्ये बघितलेलं आहे की आईने आजीची भाकरी दुधात भिजवून तिला खायला दिली. का असं असेल बघा. ग्रँडमा मे नॉट हॅव प्रॉपर टीथ. कदाचित आजीला प्रॉपर दात नसतील, तिला चावण्याचा प्रॉब्लेम असेल. बरोबर. ग्रँडमा मे नॉट हॅव प्रॉपर टीथ. सेकंड रिझन काय असू शकतं. शी विल बी फेसिंग अ प्रॉब्लेम ऑफ डायजेस्ट हार्ड फूड. तिला हार्ड फूड म्हणजे भाकरीसारखं कडक फूड डायजेस्ट करण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे दुधात कुस्करून दिल्यावर डायजेशनचं सुद्धा इझी जातं. हे दोन रिझन म्हणायचे. शी मे बी फेसिंग अ प्रॉब्लेम ऑफ डायजेस्ट हार्ड फूड सो म्हणायचं. आणि इथून मदर पासून मदर हॅव टू सोक ग्रँडमाज भाकरी इन मिल्क सो म्हणायचं आणि पुढे हे द्यायचं. बघा दिसतं ना, आन्सर पण तुमचं छान मस्त मोठं दिसतं, पॉईंट वाईज दिसतं. प्लस तुम्हाला बाय हार्ट करायला सुद्धा छोटेसेच पॉईंट पाठ करावे लागतात. असं माझं तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न असतो. पहा लास्ट क्वेश्चन आहे. व्हाय डज मदर टेल ताई नॉट टू लिव्ह एनी फूड ऑन हर प्लेट. आई ताईला सांगितलेलं आहे ना, आपण बघितली ना गोष्ट. आईने ताईला काय सांगितलेलं आहे की प्लेटमध्ये काहीही टाकायचं नाही. मग असं का. फर्स्ट आहे होममेड फूड इज हेल्दी. घरी बनवलेलं अन्न हे हेल्दी असतं. होममेड फूड इज हेल्दी. ताई इज ग्रोईंग एज गर्ल. ताई ही वाढत्या वयाची मुलगी आहे, तिला खाण्याची जास्त गरज आहे. या दोन कारणं आहेत. होममेड फूड इज हेल्दी अँड ताई इज ग्रोईंग एज गर्ल सो म्हणायचं आणि परत हेच. मदर टेल ताई नॉट टू लिव्ह एनी फूड ऑन हर प्लेट. हा किती सोपं आहे. क्वेश्चनचे आन्सर एकदम झटपट येऊ शकतात. आता एक क्वेश्चन आहे पुढे तुम्हाला दिलेला. पहा. फाइंड आउट हाऊ टू स्प्राउट पल्सेस सच ॲज मूग, मटकी, वाल और व्हाईट बीन्स म्हणजे चवळी. राईट इट डाऊन अँड टेल ऑदर इन युअर क्लास अबाउट इट. म्हणजे जी कडधान्य आपण खातो त्याला मोड कसे येतात हे तुम्हाला असं विचारलंय. बघा तुम्ही बघितलं असेल आई काय करते ती. फर्स्ट सोक इन द लुकवॉर्म वॉटर ॲट नाईट. म्हणजे सगळे पल्सेस पहिले आपण काय करतो, कोमट पाण्यामध्ये रात्री भिजत टाकतो. फर्स्ट सोक इन लुकवॉर्म वॉटर ॲट नाईट. नाईटला भिजत टाकतो. नेक्स्ट मॉर्निंग ड्रेन वॉटर. नेक्स्ट मॉर्निंग त्यातलं पाणी काढून टाकतो. नेक्स्ट मॉर्निंग ड्रेन वॉटर. थर्ड काय करतो, टाय दीज पल्सेस इन सॉफ्ट क्लोथ. त्या पल्सेस टाय आपण करतो म्हणजे गच्च बांधतो. कशामध्ये, पातळ कपड्यामध्ये, सॉफ्ट क्लॉथमध्ये बांधून ठेवतो. आणि फोर्थ, विदिन 7 to 10 hours द पल्सेस स्प्राउट. 7 ते 10 तासामध्ये स्प्राउटला आपल्या मस्तपैकी मोड येतात. कशामुळे, बांधून ठेवतो ना आपण त्याला. पहिलं काय केलं, फर्स्ट सोक इन लुकवॉर्म वॉटर ॲट नाईट. नेक्स्ट मॉर्निंग ड्रेन वॉटर. थर्ड काय केलं, टाय दीज पल्सेस इन सॉफ्ट क्लोथ. फोर्थ काय केलं, विदिन 7 to 10 hours द पल्सेस स्प्राउटेड. अशा प्रकारे आपल्या पल्स जे धान्य आहे कडधान्य त्याला मोड आणलेले आहेत आपण. लास्ट एक तुमचं राहिलेलं आहे बघा, फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे पहा. फर्स्ट आहे व्हेअर अ पर्सन हू डज फिजिकल लेबर इज अ डॅश डॅश और अ डॅश डॅश दे मस्ट गेट प्लेंटी ऑफ फूड. आन्सर काय, मॅन और वुमन. फिल इन द ब्लँक्स काय येणार, मॅन और वुमन. सेकंड आहे इफ वी वॉन्ट टू हेल्दी वी मस्ट बी केअरफुल अबाउट अवर. सेकंड काय येणार, डाएट. सेकंड काय आहे, डाएट. आणि थर्ड आहे वी आर डॅश डॅश टू बाय फूड स्टफ दॅट वी सी इन ॲडव्हर्टिजमेंट टेम्पटेड. बघा TEMPTED TED बघा TEMPTED. वी आर टेम्पटेड टू बाय फूड स्टफ दॅट वी सी इन ॲडव्हर्टिजमेंट. अशा प्रकारे आपल्या ह्या लेसनचे एक्सरसाइज इथे कंप्लीट झालेला आहे.